गाईज, गुड मॉर्निंग. सो मी आता खूप मेस्ट दिसते कारण मी जस्ट झोपेतनं उठले आणि ब्रश केला आणि थोडंफार काम केलं. सो मला आज तुम्हाला अख्खा माझा शूट डे दाखवायचा आहे. सो याआधी मी असं कधी प्लॅन केलं नाही. मी घरी शूट केलेत पण मी असे शूट नाही केले जे की मी सेटअप तयार करते, कॉन्सेप्ट तयार करते. तर हा शूट असणार आहे नवरात्रीचे 9 कलर्स 9 थीम शूट. तर इतकं काही मी भारी किंवा वेगळं काही करणार नाही आहे. मी पिंटरेस्टवरनं हे सगळे रेफरन्स घेतलेले आहेत. तर आता मी हे सगळे मिळून माझं त्याच्यात थोडं विजन टाकून मी शूट करणार आहे. सो आता जस्ट काहीच केलेलं नाही आहे. मला आता हा सोफा हलवायचा आहे. मी थोडंफार होम डेकोर म्हणजे गणपती दिवाळीचं सामान आहे ते काढलं आहे. आउटफिट मी माझ्या घरून म्हणजे माझी दीदीकडनं मावशीकडनं असे घेतलेत वेगवेगळे कलर्सच्या साड्या. आणि मेकअप आर्टिस्ट येते जी मला हेल्प करणार आहे, जी की प्रिया, जिने माझ्या दीदीतले सगळे वेडिंग लुक केले होते हे सगळे. आणि तुम्हाला हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तिची ID देते. खूप छान मेकअप करते. सो ती आज येणार आहे आपल्याला हेल्प करायला. आणि मी व्लॉग नव्हते करणार पण असं वाटलं की इतकं मी करते तर तुम्हाला पण थोडं कळेल की तुम्ही घरी कसं शूट करू शकता. आणि मी फोनमध्येच करणार आहे, नो फोटोग्राफर. सो लेट्स स्टार्ट. साडीच इथं लावली तर अशी इकडून तिकडं कुठं येते. गाईस, लुक नंबर 2 मला ब्लॉग करायला नाही जमते कारण आम्ही खूप लेट झाले. 4 वाजले आणि आताशी सेकंड लुक चालू आहे. सो आताशी सेकंड लुक चालू आहे आणि पटपट शूट करते. प्रिया बिचारी मला खूप हेल्प करते. थँक्यू प्रिया. आणि आम्ही दुसऱ्या सेटअप लावला इकडे. हे गाईस, तर खूप वेळानंतर जस्ट माझं शूट संपलं आणि त्यानंतर ना आता मी थोडंफार घरातलं आवरलं. प्रिया गेली. प्रियाने मला खूप जास्त हेल्प केली. म्हणजे तिने माझा मेकअप हेअर करण्यापासून तिने माझे फोटो काढले. तिला नाही म्हणजे तिला सवय नाही आहे, स्टील तिने खूप छान क्लिक्स घेतले. आणि 4 साड्यांचं तर शूट झालं आहे आपलं. एक ऑरेंज, येल्लो, ब्लू आणि व्हाईट 4 शूट झालेत. आता आपले राहिलेत 5. तर घरात थोडं डिफिकल्ट होतं कारण ट्रायपॉडला माझ्या लागत नाही आहे, सगळं पडतं आहे. आणि इवन माझ्या घरात एक पेट आहे तर ती इरिटेड होते, नेझी. आणि थोडं डिफिकल्ट होतं म्हणजे छोटाच सेटअप केला तर मी जिथं बसते ना त्याच्या आजूबाजूचं येतं आहे ते चांगलं नाही दिसत आहे. माझी फ्रेंड डेस्नी जिच्याकडे मी हे वालं शूट केलं होतं आणि तिचं स्टुडिओ खूप सुंदर आहे. तर मी ती अशी आता बोलले तर तिला मी सांगितलं की असं असं झालं तर ती म्हणजे स्टुडिओवरती आहे. मग 5 आउटफिट मी तिकडे 5 नाही
चार आउटफिट मी तिच्या स्टुडिओवरती करेल आणि एक मी कॅफे वगैरेमध्ये करेल, तिथे पण मी तुम्हाला व्लॉग करेल. सो आता मी बसली आहे, मी आता खाती आहे चाकी डोरिटोचा डिनामिटा, माझा फेवरेट स्नॅक आहे. माझ्याकडे अजून नाही, स्टॉकअप करून ठेवलं. तर खूप आवडतं, माझ्या मम्मीला नाही आवडत नाही खाल्लेलं. सो आता मी हे खाती आहे. इवन माझ्याकडे चिप्स पण आहे. सो अनहेल्दी गाय, सो अनहेल्दी. माझ्याकडनं मोटिवेशन घेऊ नका. आणि मी पिते स्लाइस. सो मी चहा पिते, चहा कॉफी पिते या टायमिंगला. पण आज ऑलरेडी मी सकाळी रात्री लेट झोपून सकाळी लवकर उठले, मला खूप ॲसिडिटी झाली. म्हटलं की आता चहा कॉफी नको प्यायला, म्हणून स्लाइस पिते. आता मी थोडी फ्रेश होईल, मग मी स्नेहलकडे जाईल, मला तिला ज्वेलरी द्यायची. किंवा मग उद्या जाणार आहे तर मी उद्या ज्वेलरी घेऊन जाईल. तर मी आज याशी बोलेल, नक्की काय करायचं ते ठरवेल. थोडंफार मला आवरायचं आहे ते आवरेल. आणि शूटसाठी एवढंच आहे. बघू, स्टील जर मला जमलं तर मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल, नाही तर मग उद्या जेव्हा शूट असेल तेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू करेल. आत्तासाठी बाय. हाय बॅक. सो माय रूम लुक्स ग्रोस. जे हा पसारा मी अजून उचललेला आहे, ह्याच्यात हा थोडासा हा 10% आहे. तर आता मी हा वरणार आहे. त्यानंतर मी वरती जाईल माझ्या दीदीकडे, आणि तिथे दीदीचं छोटं बाळ आहे. इफ यू नो चिकू. सो मी त्यासोबत खेळ. तर आता आपण हे सगळं आवरूया पटकन. मला वाटलं घरी शूट करणं इझी असणार आहे काय, पण ते इतकं हार्ड होतं ना की काही सेटअप नव्हता, काहीच नव्हतं. सेटअप लावला तरी बसत नव्हता. आपण जे इमॅजिन करतो ते नाही होत. त्यासाठी वेगळी जागा हवी. मी आज ब्लॉग करते. आज म्हणजे मी कालपासून ब्लॉग करते. ब्लॉग करते. माझी इच्छा होती की तू ब्लॉग करावा. झालं तुझं आवरून का? काय करत होती तू? मी रील करते. इथे मी स्नेहलचा आयडी टाकते गाईज. स्नेहल एक मेकअप आर्टिस्ट आहे जी खूप चांगला मेकअप करते. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. टाकत नाही तुझ्या करण्याला काही फायदा नाही. तसा फायदा नाही करण्याला. तू टाकतच नाही. राधिका माझ्याकडे पूर्ण बॅग भरून कपडे घेऊन आलेली आहे. ही साडी कशी वाटते तुला कॅफेसाठी? अजून काही वेगळं आहे नाही माझ्याकडे. मला तर ग्रे साडी मुश्किलने मिळेल. त्याचा ब्लाऊज खूप मोठा आहे. एक्सटेन्शन. हे 2 साड्या तुझ्या आणल्यात मी. त्याची कंडिशन खराब आहे. ठीक आहे ना, आपण एवढंच होणार आहे. अशा साड्यांची कंडिशन खराबच असते कारण ते खूप जुन्या आहे. म्हणजे लग्नाची साडी आणलेली. लग्नाची साड्या गोळा करण्यात आलेल्या आहेत आम्ही सगळ्यांनी. व्हॉइस ओव्हर टाकायला नाक नको. दिस इज हाऊ आय हॅव केप्ट द थिंग्स. आणि इकडे आहे स्नेहल. आता स्नेहल इथे तिचा पसारा मांडेल. येस. तो ब्लाऊज जातोय का पण त्याच्यावरती हवाला? त्याचाच ब्लाऊज येतो, पण तो असं वाटतो की त्याचा नाहीये, पण त्याचाच येतो. कुठं गेली? This is my bare skin guys without any makeup. ठीक आहे, या तुम्ही. हे 2-3 डार्क स्पॉट मध्ये पिंपल आले जे मी नख लावलेलं. हा मम्मी
करते, स्नेहल तिची रील शूट करते. विचारतात आता किती छान शूट करताय ब्लॉग. त्यांना ब्लॉगिंग मध्ये घेतो. टाकलं पाहिजे ना. नंतर आम्ही मागवला चहा. मग आम्ही केलं शो. बरोबर आहे का? वाव. हे गाईज, तर मी त्याचं सामान भरलं आहे आणि आता मला खूप खूप दमली आहे. मी कॅफेतलं शूट तुम्ही बघितलं आणि मला जास्त व्लॉग करायला नाही जमला. तर आता मी घरी चालले आणि मी फ्रेश होईल, थोडं रिलॅक्स करेल. आणि याचं शूट खूप चांगलं झालं. मला जेवढं करायचं होतं तेवढं सगळं झालं. आय एम सो हॅपी. आणि हे बघा माझ्याकडे सगळं सामान आहे. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, खूप भरली आहे. कशी दाखवू तुम्हाला? हां, आणि आता माझे ऑटो आले तर मी लगेच निघते. थँक्यू स्नेहल. येस, बाय. खूप जमलं आपण. येस, बाय. दिस इज हाव आय लुक गाईज. दिस इज हाव आय लुक. हे गाईज, तर मी घरी आली आहे ॲज यू कॅन सी. आणि मी खूप 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 दमली आहे. तर मी आता छान फ्रेश होते, आवरते, मेकअप रिमूव्ह करते आणि मग पुढचा व्लॉग करते. मी तर व्लॉग एंड करणार आहे. सो आय थिंक मी एंड करायला पाहिजे. बघू, मी जमलं तर शूट करेन, नाही तर दिस विल बी एंड. सी यू सून. हे क्लिन्झर खूप छान आहे. एवढं चेहऱ्यावरती असं लावायचं आणि बघा सगळं मेकअप असं कसं मेल्ट होतं. म्हणजे जो मेकअप माझ्या स्किनमध्ये आहे तो निघतो. आईचा मेकअप पण जास्त पण डोळ्यापाशी हे करू नका, कारण ह्याने ना डोळ्यात आग होते. आय तो करीवर छान असं सगळं मेकअप काढून घ्यायचं. लिप्स मग